तर एक थोडं 50शी नंतर अनेकांना गुडघेदुखी सुरू होते आणि नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे मला असं वाटतं की हार्ट डिसीज आणि नी रिप्लेसमेंट सर्जरी या दोन्ही खूप वाढलेल्या आहेत. अनेकांना खाली मांडी घालून बसता येत नाही. थोडंसं अगदी 40च्या लोकांनाही हल्ली बसता येत नाही. तर काय कारण आहेत यामागे आणि त्याच्यावर आराम मिळतो का योगासनांमधनं? ह्याच्यावरचं कारण खरं तर आपली बदललेली लाईफस्टाईल. आपल्याला आता घरामध्ये सगळ्या इतक्या सुख वस्तू आलेल्या आहेत की आपण खाली बसायचं टाळतोच. बरोबर. काय आहे, पूर्वी कसं होतं की पाटा वरवंटा होता, तर मिक्सर आला, त्यानंतर खाली बसून स्वयंपाक करण्याची एक पूर्वीची हे होती. त्यामुळे गुडघ्याची जी काही आतमधली रचना आहे त्याला व्यवस्थित इंधन मिळायचं किंवा त्याच्यामध्ये जे कार्टिलेज जे आहे ते व्यवस्थित काम करायचं. आता म्हणजे गुडघ्याची वाटी एवढी स्टिफ झालेली असते की ते थोडंसं जरी हालचाल केली तरीसुद्धा त्या कार्टिजेसमध्ये काहीतरी हे निर्माण होतं आणि ती फाटून जाते अक्षरशः. आणि मग त्यावेळेला काहीच इलाज नसतो आणि मग गुडघ्याची आपल्याला ऑपरेशन्स करायला लागतात.